अतिशय सांगायला आनंदपूर्ण होतो आहे आणि अभिमानी वाटतो की एखाद्या देवस्थानचा विकास कसा करावा ह्याच्याबाबत अतिशय अभ्यासपूर्ण असा हा प्रकल्प आपण हातात घेतला आहे. आणि हा प्रकल्प खरं तर अतिशय मोठा आहे. म्हणजे हा पूर्ण डोंगर जो 23 गावांच्या हद्दीमध्ये येतो, अशा ह्या 23 गावांचा विकास आणि त्या डोंगराचा विकास असा ह्या देवस्थानच्या विकासाचा भाग आहे. आणि म्हणून ह्याच्यासाठी पहिला टप्पा जो आपण केला की झाडं आणि देऊळ आणि देवराई हा एक अतिशय जुना एकमेकाचा ऋणानुबंध आहे. आणि अशी ही नैसर्गिक देवराई देवाच्या नावाची आपण ह्या ठिकाणी विकसित करायची आणि त्याला केदारण्य हे नाव आपण द्यायचं त्या ठिकाणी ठरवलं होतं. आणि मला वाटते त्याचा पहिला 10,000 झाडं लावण्याचा जो टप्पा होता तो आपण पावसाळ्यात त्या ठिकाणी चालू केला होता. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गडकरी साहेब आणि देवेंद्रजी दोघांनी त्या कामाची सुरुवात केली होती. आणि त्यातली बऱ्यापैकी 3,000 झाडं आत्तापर्यंत लावून झालेली आहेत. आणि पुढची झाडं त्याचं एकत्र जो आपण आराखडा करतो ह्या सगळ्या डोंगराचा, त्यात कुठलं झाड कुठं लावायचं ह्याच्या अनुषंगानं खरं तर ते काम चालू आहे. आता प्रामुख्यानं जो आज आपण दुसरा टप्पा या ठिकाणी करतो आहे ती मोठी झाडं जी विविध प्रकल्पांच्या मध्ये त्या ठिकाणी आज निघणार आहेत. म्हणजे रत्नागिरीवरनं नागपूरला जाणाऱ्या महामार्गामध्ये काही झाडं आज त्या ठिकाणी निघणार आहेत. त्यानंतर कागल निडोरी रस्त्यावरची काही झाडं निघणार आहेत. वाईकडनं महाबळेश्वरला जाणारा जो हायवेवरनं रस्ता आहे त्यात ही 100-100 वर्षापूर्वीची अशी काही मोठी झाडं निघणार आहेत. तर ही सगळी झाडं प्रामुख्यानं आपल्याला इथं आणता येतील का? आणि पर्यावरणीय पुनर्जीवन हा एक केदारण्य प्रकल्प 2चा भाग आपल्याला करता येईल का, असा एक अतिशय मोठा प्रयत्न आपण आज ह्या ठिकाणी साकारायचा प्रयत्न करतो आहे. मला आपल्याला सांगितलं पाहिजे की आमच्या वारणा कॉलेजचेच कोल्हापूर जिल्ह्यातलाच एक विद्यार्थी सुरेश जाधव म्हणून ते खरं तर आज चेन्नईमध्ये जाऊन स्थायिक झाले आणि चेन्नईमध्ये त्यांनी एक फार मोठी कंपनी निर्माण केली आणि ट्री ॲम्ब्युलन्स, ट्री डॉक्टर्स आणि झाडांच्या या काय म्हणतो आपण त्याला जिवंत झाडं इकडून तिकडं नेऊन लावणं आणि ती यशस्वी करणं यामध्ये त्यांनी अतिशय मोठं काम केलं. तर त्यांच्या सल्ल्यानं आणि त्यांच्या मार्फत खरं तर 100% यशस्वी होणारं हे काम आता आपण या ठिकाणी हातात घेतले. तुम्हाला ही जी तैलचित्र या ठिकाणी लावलेली आहेत यामध्ये हा जुन्या पायवाटा कोल्हापूरवरनं जी ज्योतिबाला येणारी ही पायवाटाच्या पायवाटेवर आपण आता उभा राहिलो आहे, जी कुशिऱ्यापासून ज्योतिबापर्यंत जाणार आहे. याची पहिली प्रशासकीय मान्यता आता 22 कोटी रुपयांची झाली. आता ह्यात एकीकडं पायवाटेचं काम पण आपण चालू करतो आहे, दुसरीकडं त्या पायवाटेनं येणाऱ्या लोकांना मोठी सावली पहिल्या दिवसापासून तयार करण्यासाठी ही मोठी झाडं या ठिकाणी ट्रान्सफर करायचं काम पण चालू करतो आहे. त्यातल्या काही झाडांचं प्रत्यक्ष प्रात्यक्षिक आज तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते. आता जे पिंपळाचं झाड आपण प्रत्यक्ष या ठिकाणी आणलेलं आहे, मला वाटतं एवढं मोठं झाड आणणं आणि लावणं हे कदाचित देशातली पहिली घटना ह्या ठिकाणी. आणि आपण पूर्वी जे तुम्ही कोल्हापुरात बघितलं असेल की कोल्हापूरच्या प्रकल्पाच्या वेळेला शेंडा पार्कामध्ये काही झाडं ट्रान्सफर करायचा विषय आला होता, पण ते फक्त बुंदे नेऊन लावले आणि ते बुंदे तसेच राहिले. पण आता आपण इकडं करत असताना विथ कॅनोपी ज्याला म्हणतो आपण, म्हणजे फांद्या पानं ह्याच्या सगळ्या सकट ही झाडं ह्या ठिकाणापर्यंत आणलेली आहेत, मुळासकट आणलेली आहेत. आणि स्टँडर्ड SOP प्रमाणे आज त्याचं प्लांटेशन ह्या ठिकाणी सुरू आहे. तसंच केदार विजय ग्रंथामध्ये अगस्ती ऋषींनी लोपामुद्रांना जे वर्णन केलं ह्या डोंगरावरच्या झाडांचं, त्यातली जी झाडं उपलब्ध नाही आहेत त्यातल्या आजही आम्हाला 2 झाडं उपलब्ध झालेली नाहीत. म्हणजे सूर्यकांता नावाचं एक झाड आहे जे आपल्या खरं तर मायग्रेन म्हणतो आपण किंवा विस्मरण म्हणतो या रोगावर एक औषध म्हणून त्या ठिकाणी वापरलं जातं, ज्याचा उल्लेख त्या केदार विजय ग्रंथामध्ये आहे. ते झाड आजही उपलब्ध झालं नाही. आणि एक दशाळा नावाचं झाड आहे की ज्याला 10 प्रकारची मुळं आहेत, त्याचाही उल्लेख केदार विजय ग्रंथामध्ये आहे, तेही उपलब्ध झालेलं नाही. नाहीतर जवळजवळ राहिलेली सगळी झाडं जी आपल्याकडे मिळत नाहीत ती झाडं आज आम्ही पुण्यातल्या एक सह्याद्री म्हणून सह्याद्री घाटातल्या दुर्मिळ झाडांचं रक्षण करणारी एक नर्सरी आहे, तिथनं एक 500 झाडं उपलब्ध केलेली आहेत. तीसुद्धा आज आपण या ठिकाणी आणलेली आहेत. आता ती नर्सरीमध्ये अजून मोठी करणं आणि पावसाळ्यात ती झाडं पुन्हा या डोंगरावर लावणं असा परत त्याचा एक सुरुवात त्या कामाची सुद्धा आपण आज या ठिकाणी करतो आहे. आणि मला आनंद होतो आहे की ही एक ज्योतिबाची
पूर्वीच्या काळात जी देवराई जशी होती, मंदिराच्या विकासाबरोबर मंदिराच्या दुरुस्तीचं आणि मंदिर परिसराचं सुद्धा मला वाटते 43-44 कोटीचं टेंडर आपलं आता फायनल झालं. हे टेंडर निघालं, टेंडर ओपनही झालं. आता ही 22 कोटीचं काम त्या ठिकाणी ओपन झाले. 260 कोटीचा जो पहिला आराखडा आहे त्याचीही कामं आता सुरू झालेली आहेत. पण एकीकडं शाश्वत विकासाबरोबर जे पूर्वीचं नैसर्गिक आध्यात्मिक सान्निध्याचं जे वैभव आहे ते सुद्धा एकत्रित विकसित करायचं, असा हा वेगळा पायंडा किंवा वेगळा प्रकल्प आपल्या ह्या दक्षिण काठी किंवा दक्षिण केदार या आपल्या देवस्थानाच्या माध्यमातून आपल्याला करायला मिळतो, याचा आनंद आहे. नाशिकमध्ये जो आणि विकासाच्या बाबतीत ही झाडं का काढणार आहेत किंवा काय ह्याच्याबद्दलची सविस्तर माहिती मला माहिती नाही. पण प्रामुख्यानं मी तुम्हाला जसं म्हटलं की देवस्थान आणि देवराई हा फार जुना एक संबंध असणारा विषय आपण बघतो. आणि आपण जर करायचं ठरवलं तर मोठं काम ह्या निमित्तानं होऊ शकतं. मी ह्याचा आता आहे तर फॉरेस्ट डिपार्टमेंटची ह्या डोंगरावर जवळजवळ 7,000 एकर जमीन आहे. आमच्या देवस्थानची जवळजवळ ज्योतिबाची 1200 एकर जमीन आहे. आता ह्या सगळ्या जमिनी आमच्या ह्या 23 गावांच्या प्राधिकरणाच्या विकासाचा भाग आहेत. आता ह्यावेळेस सगळं हे केदारण्य विकसित होईल येणाऱ्या काही वर्षांच्यामध्ये. मला वाटते कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यावरणावर त्याचा होणारा परिणाम लोकांना येऊन बघायला मिळेल. म्हणजे कोल्हापूरचं टेम्परेचर कदाचित 1-2 डिग्रीनं कमी होईल. मृदूसंधारण तर 100% होणार आहे. म्हणजे ह्या ठिकाणावरनं ह्या डोंगरावरनं वाहून जाणारी माती आपण त्या ठिकाणी थांबवणार आहे. अशा अनेक गोष्टी म्हणजे अनेक ज्या पक्ष्यांच्या व्हरायटीज म्हणजे पन्हाळापासून ज्योतिबापर्यंत म्हणजे आज 172 प्रकारचे पक्षी आढळतात. आता ज्यावेळेला हे पूर्वीचं वैभव आपण ह्या झाडांचं आपण या ठिकाणी करणार आहे. अनेक ह्यातली झाडं अशी आहेत की जी मधमाशांना अट्रॅक्ट करतात. मधाची पोळी त्या झाडावर लागतात. आता जर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर ही म्हणजे पोळी ह्या अरण्यात झाली तर मला वाटतं या 14 किलोमीटरच्या परिसरातल्या प्रत्येक गावातल्या शेतीसाठी सुद्धा त्याचा फार मोठा फायदा होणार आहे. म्हणजे जैवविविधता आणि निसर्गाची साखळी हा जो काही मानवाच्या निर्मितीमध्ये परमेश्वरानं एक महत्त्वाचा घटक म्हणून जो आपण ठरवला होता आणि विकासाच्या नावाखाली ज्यात अबॅलन्स झाल्याचं चित्र आपण अनुभवत होतो त्याला परत बॅलन्स करायचं काम आज ज्योतिबाच्या कृपेनं या ठिकाणी साकारतं आहे असं मला वाटतं. खरं तर आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केलं जातं पण त्याकडे लक्ष दिलं जात नाही. विशेषतः रेशो आहे या ठिकाणी ते सक्सेस व्हावं या दृष्टीनं कशा प्रकारचे प्रयत्न आपण कशा प्रकारचा अंकुश त्याच्यावर ठेवला जाणार? 3 प्रकारे प्रामुख्यानं आपण ह्याचा विचार केला आहे की आज ज्यांना हे काम दिले त्यांच्यावर ते झाड प्रत्येक जगवण्याची जबाबदारी दिलेली आहे. आणि ते खरोखर जगलं का नाही किंवा आज लावलेल्या झाडाची 1 महिन्यानं परिस्थिती काय आहे, 2 महिन्यानं परिस्थिती काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. ह्यासाठी प्रत्येक झाडाचं जिओ टॅगिंग केलं आहे. आणि त्या जिओ टॅगिंगवर म्हणजे मी तुम्हाला फार तर दाखवायला सांगेन आमच्या लोकांना की आपण तो गट नंबर दाबायचा, इंटरनेटला आपण जिओ टॅगमध्ये त्या ॲपमध्ये जायचं आणि आत्ताची अवस्था त्या झाडाची काय आहे लाईव्ह आपण बघायची. अशा प्रकारची सोय आपण ह्या प्रकल्पातलं प्रत्येक झाड जगावं याच्या अनुषंगाने केलेली आहे. एकीकडे नाशिकच्या तपोवनातील झाडांचा मुद्दा चर्चेत असतानाच दुसरीकडे नागपूर रत्नागिरी महामार्गामध्ये जी काही झाडं तोडली जात आहेत त्याची पुनर्लागवड करण्याची प्रक्रिया कोल्हापूरमध्ये सुरू आहे. आपण बघतोय खरं तर नागपूर रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचं कामाला आता गती आलेली आहे आणि कोल्हापूरच्या आसपास या सगळ्या महामार्गाचं काम मोठ्या गतीनं सुरू असल्याचं बघायला मिळतं. आणि या महामार्गाच्या रुंदीकरणामध्ये जी काही मोठी झाडं तोडली जात आहेत त्याची पुनर्लागवड जी आहे ती ज्योतिबा डोंगराच्या पायथ्याशी केली जात असल्याचं आपल्याला बघायला मिळते. आपण बघू शकतो कशा पद्धतीनं क्रेनच्या सहाय्यानं त्याचबरोबर मोठ्या डंपरच्या सहाय्यानं ही तोडलेली झाडं जी आहेत ती या ठिकाणी आणली जात आहेत आणि त्यांना मोठ्या खड्ड्यामध्ये त्यांची पुनर्लागवड केली जात असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. खरं तर ज्योतिबा डोंगराचा हा सगळा परिसर जो आहे किंवा ज्योतिबा डोंगराच्या पायथ्याचा परिसर जो आहे तो घनदाट झाडांचा होता आणि तशाच पद्धतीनं पुन्हा या ठिकाणी झाडांची पुनर्लागवड केली जात असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. आज जिल्हाधिकारी अमोल येडगे त्याचबरोबर या सगळ्या विभागाचे आमदार विनय कोरे यांच्या उपस्थितीत या सगळ्या पुनर्लागवड कार्यक्रमाचा शुभारंभ आहे. तो होणार आहे. जवळपास 500हून अधिक झाडं या सगळ्या काळामध्ये मोठी झाडं तोडली जाणार आहेत आणि त्यांची पुनर्लागवड याच ज्योतिबा डोंगराच्या पायथ्याला केली जाणार आहे. आणि आपण बघू शकतो कशा पद्धतीनं आता या सगळ्या कामाला सुरुवात झालेली आहे. या तोडलेल्या झाडांबरोबरच नवीन वृक्ष लागवडचा कार्यक्रम देखील या ठिकाणी हाती घेण्यात आला आहे. त्यामुळं एकूणच पुढच्या काही दिवसामध्ये ज्योतिबा डोंगराचा हा सगळा
परिसर जो आहे तो पुन्हा एकदा झाडांनी व्यापलेला आपल्याला बघायला मिळेल अशी आशा करायला हरकत नाही. ही जी काही झाडं लावली जात आहेत त्याची योग्य संगोपन केलं जावं अशीच अपेक्षा आता वृक्षप्रेमींची आहे. जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, ज्योतिबा डोंगर, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.